अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कैसे हैं आप सब? अल्हम्दुलिल्लाह सब खैरियत से होंगे। तो आज हमारे गांव में पात्रिकोण पे योगेश दादा कदम आए थे। उनकी छोटी सी सभा थी पात्रिकोण पे। योगेश दादा आए थे तो सब लोग जमा हो गए थे योगेश दादा से मिलने के लिए। उनकी सभा में शामिल हुए थे। अधिकृत उमेदवार मीनाक्षी विजय शेडगे यांना प्रचंड मताने विजयी करा। मीनाक्षी विजय शेडगे यांना प्रचंड मताने विजयी करा। आपली निशाणी आपले दिवस शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, कोकणचे भाग्यविधाते, कोकणचा धाना वाघ, आपल्या सर्वांचे पालक, माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, आपल्या सर्वांचे लाडके नेते, तरुणांचे प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, जे सतत आपल्या पाठीशी उभे असतात, ते गृह राज्यमंत्री आमदार योगेशदादा कदम यांना मानाचा मुद्रा करतो। जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय कालेकर साहेब, जिल्ह्याच्या उपजिल्हा संघटिका आमच्या भगिनी रोहिताई दळवी, बांधकाम आरोग्य सभापती माजी जिल्हा परिषद रत्नागिरी विश्वास काका कदम, आमच्या भगिनी जिल्हा परिषदच्या उमेदवार मीनाक्षी विजय शेडगे, आमच्या पालघर गटाचे पालक, तालुक्याचे तालुका संघटक सन्माननीय प्रकाशजी कालेकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवसैनिक आमचे आनंदजी वाजे साहेब, आमचे बंधू तालुक्याचे मुंबईचे संपर्क प्रमुख प्रतिभाई जाधव, आमचे मार्गदर्शक दत्तानंदी जाधव, युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी अमिती पारदुले, सर्व सन्मान्य व्यासपीठ, त्याचबरोबर मला आशीर्वाद देण्यासाठी, मला विजय करण्यासाठी ज्याने भाईना शब्द दिला असे माझे बंधू माजी सभापती सन्मान्य पप्पूशेठ गुजर, या ठिकाणी 4 दिवसापूर्वी ज्यांनी भाईंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला ते एक उत्कृष्ट उद्योगपती सन्मान्य नितीनजी झालेल्या, त्याचबरोबर पालघर मोहल्ला येथील अनवरजी बोरडकर जे राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे तालुक्याचे कार्यकारिणी सदस्य आहेत, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष आहेत। या सर्व अनेक देवस्थान आहेत, या देवस्थाना यात्रास्थळ झाली पाहिजेत, देवस्थानाच्या माध्यमातून यात्रास्थळातून पैसे उपलब्ध झाले पाहिजेत, देवस्थान सुशोभीकरण झाले पाहिजे। या ठिकाणी बऱ्याचशा गावांना देवराटी आहेत, त्या देवराटीचं देखील संवर्धन झालं पाहिजे, तिथे देखील काहीतरी पर्यटकांना व्यवस्था झाली पाहिजे, गावच्या लोकांना तिथे उत्पन्नाचं साधन तयार झालं पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी करतो। योगेशदादा यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत, अनेक विकास कामांचा डोंगर उभा केला आणि मला दादा ज्या ठिकाणी मी प्रचाराला गेलो, आम्ही गेलो त्या वेळेस लोकांनी भरभरून आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि तुमचं नाव कुठल्या घरात घेतलं नाही असं एकही कारण नाही। नक्कीच तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदच्या मीनाक्षी विजय शेडगे आणि पंचायत समितीला राजेंद्र फणसे नक्कीच विजय होतील असे या ठिकाणी आशा व्यक्त करतो। त्याचबरोबर 7 तारखेला मतदान होणार आहे। 7 तारीखला एका मशीनवर 2 मतदान आहेत, दोन्ही धनुष्यबाण आहेत। मीनाक्षी विजय शेडगेच्या समोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे, त्याचबरोबर राजेंद्र फणसे यांच्या नावाच्या समोरचं धनुष्यबाण बटन दाबायचं आहे। दोन्ही आम्हाला उमेदवारांना आपण आशीर्वाद द्याल अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आपल्याला करतो, हात जोडून आपल्याला नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत ते आपले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी या ठिकाणी आपले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी कालच रात्री
या गावचेच रहिवासी मंगेश दळवे यांचं दादा काल निधन झालं आणि सकाळी विधी झाली. आम्ही सर्वजण तिथे होतो. सर्व सभागृहाला दादांना विनंती करेन की त्यांना श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं फक्त आपण उभं राहायचं आहे. अजून व्यक्ती मृत पावलेले आहेत त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली वाहतो आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय मीनाक्षी विनय शेडगे यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार अभिवादन. उपस्थित आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच दोघांचा ढाण्या गाव रामदासभाई कदम आणि सगळ्यांच्या हृदयात वास्तव्य करणारे, सगळ्यांच्या गळ्यात तावीज म्हणून असणारे आपले सन्माननीय योगेशदादा कदम, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी यांना माझा नमस्कार. माझी ओळख, माझे नाव आहे मीनाक्षी विनय शेडगे. पालघर गटातील जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षातून माझी निवड झालेली आहे. कैलासवासी दत्ताराम शेडगे यांनी खरं तर त्यांची पुण्याई म्हणून मी आज इथे आहे. मी एक संगणक संस्थापिका आहे. वकिलीचं शिक्षण माझं चालू आहे. तसेच गेल्या 3 वर्षात आदिलगावची सरपंच म्हणून कार्यरत आहे. आज इथे आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भात आहोत. तसेच सन्माननीय योगेशदादा कदम देखील आहेत आपल्यासोबत. तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आता जे निवडणूक येत आहे त्याच्यामध्ये आपलं प्रत्येक मत हे विकासाला असलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना माहित आहे गेल्या बरेच वर्षामध्ये दापोली, खेड आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यांचा विकास सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या मार्फत होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दादांचे 2 हात आहेत आणि ते विकासाचे हात आहेत. आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये दादांचे हे दोन्ही हात बळकट करायचे. जेव्हा आपण हे दोन्ही हात दादांचे बळकट करू जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तेव्हा आपल्या विकासाच्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळा येणार नाही. तसेच त्याचप्रमाणे दादांचे जे त्रिकूट आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, हे जेव्हा आपण सक्षम करू, आपले सदस्य जेव्हा शिवसेनेचे सदस्य जेव्हा तिथे असतील तेव्हा आपल्या विकासाला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. खरं म्हटलं तर आपल्या ह्या 3 तालुक्याला, दापोली, खेड, मंडणगड तालुक्याला दादांसारखा तेजस्वी सूर्य लागलेला आहे. त्याच्या प्रकाशाने आपल्या सगळ्यांना उजळणे म्हणजे दादांचा विकास आणि त्यांच्या विकासालाच आपल्याला मतदान करायचं आहे. त्यामुळे येत्या 7 तारखेला जे निवडणुका होणार आहे त्यामध्ये तुम्हाला बहुमताने मनुष्यबळाला विजयी करायचे आहे आणि तुम्ही विजयी कराल याची माझी खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. असे माजी सभापती पप्पू गुजर यांना मी विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. नमस्कार. जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र चालवणाऱ्यांमध्ये ज्यांचं नाव असेल असे आपले दापोली, खेड, मंडणगडचे आमदार आणि या राज्याचे नामदार सन्माननीय योगेशदादा कदम साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सहकाराचे आधारवर, त्यांचं नाव मला घेणं गरजेचं आहे, असे सुधीरजी कालेकर साहेब, तालुका संघटक प्रकाशजी कालेकर साहेब, उर्वरित सर्व सन्माननीय व्यासपीठ, आमची रोहिणीताई विश्वस्तका, त्याचबरोबर या पंचायत समिती गणाचे योगेशदादांनी ज्यांना उमेदवारी दिली असे माझे वरिष्ठ बंधू
सन्माननीय राजेंद्रजी रामचंद्र फणसे, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे उमेदवार मीनाक्षीताई विनय शेडगे, या दोघांच्या प्रचारासाठी ही विसापूर या ठिकाणी जी सभा आयोजित केलेली आहे, या सभेला उपस्थित असलेले आपण सर्व दादांचे प्रेमी, दादांवर प्रेम करणारे आपण सगळी जनता, महिला बंधू भगिनी, 4 वर्षांनी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणूक लागल्या. तर म्हणजे या 22ला लागायला पाहिजे होत्या, परंतु 22ला न लागत आहे, 26 मध्ये लागत आहे. 4 वर्षाचा पिरियड गेलाय. प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासकीय कारभार झाले. या कारभारावर अंकुश आणण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका गरजेच्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी सन्माननीय योगेशदादांनी आपल्याला आपल्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय सुविद्य आणि योग्य असे उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला जे आज काम करायचंय, विकास दादा आल्यापासून होतच आहे. ह्या जिल्हा परिषद गटामधून आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार मीनाक्षीताई शेडगे आणि आपल्या सर्वांना ज्ञात असलेल्या आणि ह्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आता पंचायतीच्या आपले शिवसेना RPIचे आपले उमेदवार साहेब, उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवसैनिक, ह्या गणातील ह्या प्रसंगी उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी, मी काही भाषण वगैरे जास्त देणार, परंतु कार्यक्रम साहेबांनी सांगितलं होता एक धावती भेट पाहूया, परंतु आपण येऊन जा. त्यामुळे आज फक्त धावता दौरा आहे. आज त्यामुळे अधिक काही भाषण करणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की आज ह्या पंचायत समिती गणामधून आपले अनेक शिवसैनिक हे इच्छुक होते आणि अर्थातच प्रत्येक शिवसैनिक ह्या उमेदवारीसाठी पात्र देखील होता. त्यामुळे परंतु आता तिकीट शेवटी जाणार एकालाच, उमेदवारी ही मिळणार एकालाच, परंतु एका गोष्टीचा अभिमान आहे की मला वाटतं 14 उमेदवार इच्छुक होते, बरोबर, आकडा 14 होता. 14 पैकी एकाला तिकीट मिळाली, परंतु उर्वरित 13 जण त्या एकासाठी इथे काम करणं काम करतात. सगळ्यांचं कामाचं अभिनंदन करतो. माझी तिचा सुनील आणि सुधीर मंडळी इथे होती, पुढे गेली तयारी, परंतु आज सगळे अतिशय झोकून देऊन काम करत आहेत. कारण मी ज्या वेळेस ह्या जिल्हा परिषद पंचायत उमेदवारी जाहीर झाल्या त्यावेळेस एक गोष्ट मी आवर्जून सांगितली होती की आज उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाहीये. एकतर 2 गोष्टींकरता ही निवडणूक जास्त महत्वाची आहे. माझ्या वैयक्तिकसाठी तितकी महत्वाची म्हणून मी हे कारण सांगत नाही, परंतु माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका होत आहेत, बरोबर की नाही. मागच्या वेळी जेव्हा जिल्हा परिषद पंचायतीची निवडणुका झाल्या 2017ला, तेव्हा दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय होऊन मला 4 ते 5 महिने झाले होते आणि 4-5 अजून 5-6 महिने मिळाले असते तर बपुली थोडा वेगळा निकाल करायचा असता. परंतु आज एक आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्या मागच्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा आपण सर्व आमदार म्हणून निवडून दिलेला आहे. आणि अर्थातच दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देत असताना आपण महायुती म्हणून लढलो. योगायोगाने बापूजी आपण मित्र पक्ष म्हणून तुम्ही सोबत आलात आणि आज शिवसेना म्हणून आज तुम्ही आता सोबत आलेला आहात. जर का मी चुकीचा नसेल तर मला वाटतं आपल्या लहानपणापासून आपण मूळचे शिवसेनेमध्येच होतात. मंदाने कालावधी हा वेगळा करायचा गेला त्याला कारण वेगळी असतील, परंतु मध्यंतरी आपल्या देखील शिवसेना कशा पद्धतीने काम करते याची आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना होणारी आमदारकीच्या कार्यकर्त्यांना होणारी पहिली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, जशी निवडणूक खेड नगर परिषदची झाली ती पण माझ्या आमदारकीच्या कार्यकर्त्यांना पहिलीच निवडणूक झाली. आणि जनतेने जो कौल दिला तिथे कदाचित आता म्हणतात काही जण तिथे युती झाली म्हणून ते 21-0 झालं. मी आधी अतिशय आत्मविश्वासाने सांगतो, युती जरी नसती झाली तरी 100% 21-0 होणार नव्हते.
दुसरं कारण ही निवडणूक आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी महत्वाची ह्यासाठी आहे की शेवटी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आपण सगळे एकत्र आहोत. आज शिवसेना आणि आरपीआय आपल्या सोबत आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये युती झालेली नाहीये. आता उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये युती झालेली आहे, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये मात्र ही युती होऊ शकली नाही. तशी त्या कारणांवरती मी जात नाही. परंतु आज युती नसताना आपले सगळे विरोधक जे राज्यामध्ये आपण सरकारमध्ये एकत्र असलो तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या दापोली मतदारसंघामध्ये मग तिथे शिवसेना उभाटा असेल, त्यानंतर तिकडे भाजप असेल आणि राष्ट्रवादी पक्ष असेल, तीनही पक्ष आपल्या विरोधामध्ये आता एकत्र आलेले आहेत आणि आपल्याला हे पराभूत करायचा प्रयत्न करत आहेत. पण जे काही वातावरण दापोली मतदारसंघामध्ये मला अनुभवायला मिळतंय, कारण मागच्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मी गावोगाव फिरलो नव्हतो, कारण जनतेने कळून दिलं होतं तुम्ही यायची देखील आवश्यकता नाही, आमची सगळी मतं ही तुम्हालाच असणार आहे. त्यामुळे जरा तुम्ही आमच्या गावात नाही आलं तरी चालेल असं मला निरोप प्रत्येक गावागावात येत होते. आणि आज आपल्याला पराभूत करायचे प्रयत्न जे काही विरोधकांकडनं होत आहे आणि पण जे मला वातावरण ह्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय, जसं खेळलं 21-0 केलं तसं 18-0 हे 100% आपल्या दापोली तालुक्यामध्ये होतं. चांगलं वाटतं. सगळ्या जिल्हा परिषद, सगळ्या पंचायत समितीचा आपण विजय होतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या गणामध्ये आणि सगळ्या गणामध्ये आपला लीड आहे. एकही गण असा नाही जिथे आपण मागे आहोत, एकही गण असा नाही जिथे आपण मागे आहोत. आणि म्हणून आज आपण सर्व शिवसैनिकांच्या जोरावरती आज युतीमधल्या खरं चर्चा ज्या होत त्या जाहीरपणे मला सांगायचं नाही, परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांना ह्या निवडणुकीचं महत्त्व मी सांगितलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आमदाराचे डावे आणि उजवे हात असतात. आपण जी विकास कामं करतो, आज आपण गावागावामध्ये जी विकास कामं देतोय, आज तिथल्या आपल्या प्रत्येक गावामध्ये अशी आपली पूर्ण साखळी आहे. ही साखळी आपल्याला पूर्ण करायची आणि साखळी आपल्याला मजबूत करायची. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आता आपण बघतो काही काही हाताच्या बोटावरती मोजण्याची अशी काही गावं आहेत. आता दापोली तालुक्यामध्ये जवळपास 105-106 ग्रामपंचायती आहेत. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो जवळपास 94-95 ग्रामपंचायती या शिवसेनेच्या आहेत. काही ग्रामपंचायतीवरती प्रशासक आहे, काही 4-5 ग्रामपंचायती शिवसेनेकडे नाही आहेत. जे सरपंच शिवसेनेचे कडे नाहीये, म्हणजे जे सरपंच शिवसेना पक्षाच्या सोबत नाहीये, ते आमदाराला निवेदन द्यायला देखील कधी भेटत नाही. आपल्या गावामध्ये विकास किंवा देण्यासाठी देखील कधी भेटत नाही. त्याचा परिणाम साहेबांच्या मंडळाच्या सोबत जोडली गेलेली आहेत. आपली सगळी जुनी मंडळी आता सोबत आहेत. अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि आपले बचीबाई इथे बसलेले आहेत. आपल्याला सर्व माहिती आहे की आपण शेवटी सर्व धर्मसमभाव आहोत. आपण कधीच कुठल्या जाती धर्मांना आपण भेदभाव केलेला नाही. विकास कामं करत असताना, विकास कामं मंजूर करत असताना ज्या ज्या मागण्या माझ्यापर्यंत आजपर्यंत आल्या त्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. ती वाडी कधी कधी प्रपोज माझ्यावरती माझी काही शिवसेने रागवायची देखील, जी वाडी आपल्या सोबत नाही तिकडे पण तुम्ही निधी मंजूर करता आणि तुम्ही कामं मंजूर करता, तुम्ही बघतच नाही कुठल्या पक्षामध्ये आहे. पण असं करून करूनच शेवटी आपला शिवसेना पक्ष वाढला. असं करून करूनच सगळ्यांना विश्वास असतात विकासासोबत जायला हवे. आणि हाच आत्मविश्वास ही माझ्या वडिलांकडून घेतलेली मी शिकवण आहे की आपण विकास करून केली की जनता आपोआप सोबत जोडली जाते, आपली ताकद आपोआप वाढते आणि तेच आपल्याला दाखवल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले. आणि परंतु आता हाच विकास गाळा पुढे घेऊन जाण्यासाठी आपले दोन्ही उमेदवार हे अतिशय महत्वाचे आहेत. कारण दोन्ही गटामध्ये आपल्याच गावचा विकास हा अजून गतीने करणं आणि म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण आपल्या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत एवढीच फक्त विनंती करतो. आणि